नमस्कार. आजचा रविवार आहे आणि 5 तारीख आहे. तर आज दैनंदिन आपला रोज एक तास स्वतःसाठीचा हा व्हिडिओ क्रमांक आपण 94 बनवत आहोत. आणि सध्या जे आहे वातावरण आल्हाददायक आहे. आपण बाहेर निघाल्यानंतर कुठलंही आता असं चिडचिडपणा किंवा गरमाहट आपल्याला होत नाही. आज थोडं आम्ही संडे असल्यामुळं थोडं अर्धा तास लेट आलो, पण तरीही देखील आता जे वातावरण आहे ते शांत आहे. आणि आता किमान जे आहे आपण याच्यामध्ये एक सोबत हे वापरलं पाहिजे, पन्नी तरी मोबाईलसाठी. आणि दुसरी गोष्ट, एवढी हवा आहे, या हवेमध्ये आपला जो आहे तर तो आता आवाज का क्लिअर येत आहे, तर ह्या आवाज क्लिअर येण्यामागची काही कारणं आहेत. तर हा आमचा ग्रेनारोचा माईक आहे, म्हणजे आपल्याला साधनं चांगले पाहिजे. हा 3000 रुपयाचा माईक आहे, तो आपल्याला 3900चा डिस्काउंट मध्ये साधारणतः 2000 पर्यंत आता पडतो आहे. याच्यावर सूट आहे. तर याच व्हिडिओमध्ये आपण याची लिंक देणार आहोत. तर ते लिंक आपल्याला तिथे व्ह्यू प्रोडक्ट म्हणून येते, तिथून तुम्ही खरेदी करा. म्हणजे त्याच्यावर 2-3% कमिशन आम्हालाही भेटते. असं आहे सरळ, ते काही हे नाही. पण निश्चित आवाज चांगला येण्यासाठी बाकी काही असो, तर आपल्याकडे साधनं चांगली असणं गरजेचं आहे, जर काही आपण क्रिएटर असाल तर. बरोबर आहे की नाही? आणि रोज 1 तास वॉकिंग आपली सुरू ठेवा. बोला मित्रांनो, आता माणसाचं वय असते 35-40 वर्षापर्यंत. त्यावेळेस माणूस उलट असतो, म्हणजे जास्त काही कळत नाही, काही नाही. पण मित्रांनो, जसं जसं वय जाते समोर, तशा तुम्हाला आरोग्याच्या समस्या चालू होतात. तुमच्या अगोदरच्या ज्या सवयी आहेत, तर त्या सवयी तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला बदलावं लागतील. तुमची दिनचर्या जी आहे ती तुम्हाला एक राखीव पद्धतीमध्ये करावं लागेल. त्याच्यामध्ये रात्री लवकर झोपणे, लवकर उठणे, सकाळी कमीत कमी 1 तास व्यायाम करणे. यामुळे काय की तुमचे जे व्यवहार जे आहे, बाकीचे कामं जे आहेत, ते सर्वच्या सर्व कामं पॉझिटिव्हली होतील. आणि तुमचा जे बॉडीचा जो परफॉर्मन्स आहे, जसा गाडीचा परफॉर्मन्स राहतो, तुम्ही जर चांगला मेंटेनन्स केला, चांगली जर सर्व्हिसिंग जर केली गाडीची, त्या गाडीची लाईफ 5च्या वर्षाची 10 वर्ष होती. जर शरीरातसुद्धा जर तुम्ही जर शरीराच्या योग्य वयामध्ये जर तुम्ही जर हे जर चालू केलं, तुमच्या शरीराची सर्व्हिसिंग म्हणजे व्यायाम जर केला, तर ती शरीराची सर्व्हिसिंग आहे. आणि योग्य आहार, योग्य झोप ह्या 2-3 गोष्टी जर तुम्ही जर पाळल्या, तर नक्कीच तुमच्या शरीराचा जो मेंटेनन्स आहे, गाडीचा परफॉर्मन्स जो आहे, तो गाडीसारखा लांब होईल. त्याच्यामुळे नियमित उठा, सचिन व्हिडिओ बघा आणि शेअर फॉलो जरूर करा. धन्यवाद. आजचा रविवार, काल भरपूर पाऊस झाला. आणि मित्रांनो, आता या वातावरणामध्ये थोडंसं जे बाहेर वॉकिंग वगैरे करतात, तर त्यांना वॉकिंग रनिंगवाले त्यांना थोडासा हा कठीण काळ आहे पावसाळ्याचा. तर या दिवसामध्ये काय करायचं आपण, किंवा आहार जो आहे तो आहार थोडा हलका घ्या. आहार हलका घेऊन कोमट पाणी प्या. कोमट पाणी पिल्यानंतर बाहेर तळलेले पदार्थ खाऊ नका. आणि रोज जर तुमचं पावसाळ्यामध्ये बाहेर जर नाही घरी झालं, तुमच्या घरीच्या घरी तुम्ही वॉकिंग हे करा, आपलं योगा करा, एक्झरसाईज करा. आणि या ऋतूमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, की या व्हायरल जे हे आहेत बिमाऱ्या त्या भरपूर होतात. या आता दवाखान्यामध्ये पेशंट वाढतात. यामुळे लहान मुलं, वृद्ध, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी या पेडमध्ये चालू होते. हे जर टाळायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करा, रोज सकस हलका आहार घ्या. त्यानंतर बाहेर तळलेले पदार्थ खाणे टाळा. आणि रोज हलका व्यायाम करा. आणि सर्वात महत्त्वाचे, पाणी बाहेरचं उघड्यावरचं पाणी पिऊ नका. घरचं गरम कोमट पाणी प्या आणि आरोग्य जपा. धन्यवाद.